नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वाईजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य जनांना भेटी देण्याचा धडाका सुरू आहे. या निमित्ताने त्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे भाषणं करतायत आणि त्यांची आगामी रणनीती ते स्पष्टपणे सांगतायत. हे सगळं ऐकून संपूर्ण नगर जिल्ह्याचं सध्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे. त्याला पार्श्वभूमी अशी आहे, गणेश कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली आणि या निवडणुकीमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि कोपरगावचे विवेक भैया कोल्हे यांचं पॅनल शिर्डी विधानसभा मतदारसंघातल्या गणेश कारखान्यावर आलं आणि त्यानंतर सगळं मतदारसंघामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भेटी सामान्य जनांना देण्याचा धडाका विखे पाटलांनी सुरू केला. आज सुजय विखे पाटील यांनी काही दिवसापूर्वी म्हणजे या विखे परिवाराच्या वतीने मतदारसंघातल्या 1,00,000 कुटुंबांना प्रत्येकी 5 किलो साखर वितरित करण्याचा धडाकेबाज उपक्रम सुरू आहे आणि त्या निमित्ताने मोठी गर्दी जमते आहे. त्याच्यासमोर मी मागे सांगितलं तसं विखे पाटील म्हणजे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आपली रणनीती सांगतात. मग आता हे गणेशच्या निवडणुकीचा आणि या साखर वाटपाचा काही संबंध नाही हे ते सांगत आहेत. त्याचबरोबर आज ज्यावेळेस ते भाषणाला उभे राहिले त्यावेळेस त्यांनी 2 भागामध्ये त्यांच्या भाषणाची विभागणी केली. त्या 2 मुद्दे महत्त्वाचे होते. त्यांनी आता सांगितलं की यापूर्वी आपण 50,000 महिलांना देवदर्शन घडून आणलं, आता पुरुषांची देखील सहल आयोजित करू आणि ही सहल आयोजित करताना ती कशी करायची याची चुणूक त्यांनी ज्यावेळेस सांगितली, माझ्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहिलं की त्या सहलीचं वर्णन ऐकून महिलांना काय वाटत असेल हे माझ्या मनात येऊन गेलं. मुद्दा तो नाही. त्यांनी सांगितलं की काही मंडळी अशी आहेत त्यांना विखे पाटलांची साखर कडू लागते, गोड साखर कडू लागते. त्या 2 प्रकारचे लोक आहेत. त्यांनी सांगितलं विरोधक आहेत, विरोधकांना कडू लागणं स्वाभाविक आहे. पण आपल्यातली जी मंडळी आहेत ती चर्चा घडवतात, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, साखरेने काय होणार आहे. तर अशा लोकांना म्हटले या पुरुषांच्या सहलीत बाहेर घेऊन जा, त्यांचा खर्च आपण सगळा करू, पण त्यांना तिकडेच ठेवा म्हणजे मतदारसंघात बाहेर ठेवा. म्हणजे त्यांनी अप्रत्यक्ष असा इशारा दिला, आपलेच जे कार्यकर्ते काही गवगवा करतात, चर्चा घडून आणतात, त्यांना आपल्यापासून बाजूला ठेवा हे त्यांना सांगायचं होतं आणि तो त्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि तो मुद्दा खरा देखील आहे. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की विखे पाटील ज्या भारतीय जनता पक्षात आहेत त्या भारतीय जनता पक्षाने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जसं इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा दिली होती, सगळ्या लक्ष गरिबीवर केंद्रित केलं होतं, गरिबांवर केंद्रित केलं होतं. त्यांनी त्यांच्या काळात काही प्रमाणात गरिबांना मोफत घरं बांधून दिली, गरिबांसाठी रेशनसारख्या वेगवेगळ्या योजना इंदिराजींनी राबवल्या होता. तोच पॅटर्न प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा यांनी भाजपची रणनीती म्हणून वापरला. फार मोठ्या प्रमाणावर गरजू मंडळींना त्यांनी घरं बांधून दिली, शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जायला लागले, जन आरोग्य विमा म्हणजे थोडक्यात अशा 20-25 योजना सांगता येतील की त्या माध्यमातून कोट्यावधी लोक जोडले गेले. त्यांचा थेट पंतप्रधानाशी संपर्क सुरू झाला यानं त्या माध्यमातून. म्हणजे शिर्डीला ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले होते, निमित्त होतं साईबाबांच्या जन्मशताब्दीचं, पण त्यांनी इथून देशातल्या महाराष्ट्रातल्या मोफत घरांचं जे सरकारने बांधलेली घरं होती त्याचं वितरण या कार्यक्रमात केलं होतं. सांगण्याचा मुद्दा हा की जास्तीत जास्त योजना गरजूंपर्यंत न्यायच्या, वेगवेगळ्या समाज घटकापर्यंत, वेगवेगळ्या आर्थिक गटातील घटकांपर्यंत न्यायच्या, त्यांना तो थेट लाभ त्यांच्या खिशात टाकायचा, प्रत्यक्ष दिसेल अशी व्यवस्था करायची. त्यासाठी प्रचंड मोठी मेहनत, मोठी यंत्रणा उभी करायची आणि मग त्यातून जो मगाशी त्यांनी सांगितलं की जो चर्चा करणारा वोटर आहे तो वातावरण निर्मिती करतो, जो प्रत्यक्ष लाभार्थी वोटर असतो तो मत देऊन
गुपचूप घरी निघून जातो त्याला सायलेंट वोटर म्हणतात. या सायलेंट वोटरच्या जीवावर भाजपची इमारत जी वेगाने विस्तारली त्याला सायलेंट वोटर कारणीभूत आहे असं विश्लेषण खुद्द अमित भाई शहांनीच एका जाहीर सभेत केलेलं आहे. मग हे सायलेंट वोटर म्हणजे चर्चा न करता विविध योजनांच्या लाभातून चर्चा न करता प्रामाणिकपणे त्या पक्षाला मतदान करणारा मतदार त्याला म्हणतात सायलेंट वोटर. तर हा सायलेंट वोटर विखे पाटलांनी सुद्धा केंद्रस्थानी ठेवला असावा असा माझा कयास आहे. तो बरोबर असेलच असं नाही, पण मला जे वाटतं ते मी विश्लेषण करतो आहे. म्हणजे 50,000 महिलांना देवदर्शन. आता विरोधकांच्या दृष्टीने ते फायद्याचं होणार नाही, विखे पाटलांना वाटतं ते फायद्याचं होईल. दुसरं, 1,00,000 कुटुंबांना 5 किलो साखर मोफत वितरण. या निमित्ताने 1,00,000 कुटुंबाशी थेट यानं त्या मार्गाने विखे परिवारातल्या कुणाचा ना कुणाचा संपर्क येतो आहे. राष्ट्रीय वयोश्री योजना जी राबवली त्यासाठी फार मोठी यंत्रणा उभी केली, देशात विक्रम केला, जिल्ह्यातल्या 40,000 कुटुंबांना त्याचा लाभ पोहोचवला. त्यातही दक्षिण नगर मतदारसंघ आणि इथे शिर्डी विधानसभा मतदारसंघ त्यात लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. सरकार आपल्या दारी हा उपक्रम जाणीवपूर्वक इथे त्याची सांगता करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांना इथे आणून वातावरण निर्मिती करण्यात आली. खरं म्हणजे आज त्यांनी अजून एक घोषणा केली, महिलांच्या बरोबरीने पुरुषांची सहल. आता दुसरी एक घोषणा केली, ज्या मुस्लिम महिला आहेत त्यांना अजमेर दर्शन. तिसरी एक घोषणा केली की आता ज्या गरजू गरिबांना रेशन मिळत नाही त्यांना मोफत रेशन. म्हणजे व्यक्तिगत लाभाच्या योजना जेवढ्या जास्तीत जास्त विस्तारता येईल तेवढ्या विस्तरित द्यायच्या. त्यासाठी फार तर पदरबोड करायची. एवढंच नाही तर तुम्ही त्यासाठी गरीब म्हणजे हे जे सायलेंट वोटर आहेत ते तुम्ही माझ्या संपत्तीतले भागीदार आहात असं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विखे पाटील म्हणजे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे मतदारांना सांगतायत. जास्तीत जास्त गरजूंपर्यंत काही ना काही भेट देऊन त्यांच्यापर्यंत जायचं. सायलेंट वोटर उभारणीचा मोठ्या संख्येने तयार करण्याचा हा प्रयत्न दिसतो. मग याचा अर्थ मतदारसंघात प्रश्न नाहीत असं आहे का? तर मतदारसंघामध्ये प्रश्न आहेत. कुठले प्रश्न आहेत? कळीचा मुद्दा आहे नगर मनमाड रोड. दुसरा मुद्दा आहे निळवंडे कालवे. तिसरा मुद्दा आहे गोदावरी कालव्यांचं अंतरलेलं पाणी. चौथा मुद्दा आहे गणेश कारखान्याच्या माध्यमातून यापूर्वी हरवलेली समृद्धी. असे अनेक, पाणी गेलं तशी समृद्धी गेली, असे अनेक प्रश्न आहेत. प्रश्न सोडवले पाहिजेत का नाहीत? तर सोडवले पाहिजेत. सुटणार आहेत की नाही हे काळ ठरवणार आहे. पण अशा काहीशा कठीण काळामध्ये सायलेंट वोटरला साथ घालून त्याला सोबत घेण्याचं काम विखे पाटील करतायत. जसं तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये, पश्चिम बंगालमध्ये हा सायलेंट वोटर भाजपला विजय मिळवून देऊ शकला नाही. तेलंगणा असेल, विजय मिळवून देऊ शकला नाही. मात्र त्याची इमारत विस्तारण्याचं काम या सायलेंट वोटरने केलं. तसा हा सायलेंट वोटर शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी काळात काय भूमिका बजावतो, त्याची संख्या खरोखर वाढू शकते का, त्याचा रिफ्लेक्शन्स काय येतील हे आगामी काळ ठरवणार आहे. मात्र सायलेंट वोटर केंद्रस्थानी ठेवून विखे पाटील वाटचाल करीत आहेत हे महत्त्वाचं आहे. आणि जिल्ह्यात एखाद्या बड्या नेत्याच्या मतदारसंघात हे सगळं घडतं आहे म्हणून मी आज त्याचं विश्लेषण केलं. ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.